मंडळी, तुम्ही सुद्धा थंडीच्या दिवसात अशी खुसखुशीत आणि कुटकुटीत तिळगुळ पोळी कधी खाल्ली आहेत का? आज मी तुम्हाला ही तिळगुळ पोळी बनवण्याची अशी रेसिपी सांगणार आहे, ज्यामुळे तुम्ही ही तिळगुळ पोळी आरामात 8 ते 10 दिवस साठवू शकता. प्रवासासाठी बाहेर जाणार असाल तर त्यासाठी अतिशय उत्तम असा पर्याय आहे आणि चव इतकी भन्नाट की काही विचारायलाच नको. चला रेसिपीला लगेच सुरुवात करूयात. 2 वाटी गव्हाचं पीठ घेतले, त्यासाठी अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचे. आता यामध्ये साधारण 6 चमचे तेल कडकडीत गरम करून या तेलाचं मोहन घालायचं, चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि अगदी घट्टसर असा याचा डो मळून घ्यायचा. आता 2 वाटी गव्हाच्या पिठासाठी अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी बेसन पीठ हे अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे. रवा आणि बेसन पिठामुळे पोळी आपली खुसखुशीत व्हायला मदत होते आणि ती बरेच दिवस टिकायला सुद्धा मदत होते. त्यामुळे रवा आणि बेसन पीठ याच प्रमाणात आवर्जून घाला. असेल तर तुम्ही तांदळाचं पीठ सुद्धा यामध्ये 4 ते 5 चमचे घालू शकता, त्यामुळे सुद्धा एक खुसखुशीतपणा जास्त येतो. चला आता थोडं थोडं पाणी घालत अगदी घट्टसर असा डो बनवायचा आहे. तुम्ही हा डो व्यवस्थित मळाल तेवढी तुमची पोळी जास्त दिवस टिकायला मदत होणार आहे. जर तुम्ही हा डो पातळसर मळला तर पोळी म्हणावी अशी 8 ते 10 दिवस टिकणार नाही, परंतु छान टाईट डो मळला तर पोळी तुमची आरामात टिकू शकते. चला अगदी घट्टसर असा डो मी मळून घेतलाय. रवा आहे तो भिजायला थोडासा वेळ लागणार आहे. 15 मिनिटं हा डो भिजायला बाजूला ठेवूयात आणि आता घेऊयात आपल्या सारणाची तयारी करायला. आता सारण बनवण्यासाठी कढई गरम करायला ठेवली आहे. कढई छान गरम झाली की 1 वाटी तीळ घालून घ्यायचे आणि तीळ छानपैकी अगदी मंद गॅसवरती भाजून घ्यायचे. तिळगुळ पोळीचा आत्माच त्याचं सारण आहे. आज आपण इतकं सुंदर सारण बनवणार आहोत की यामुळे तुम्ही तिळगुळ पोळीच्या अक्षरशः प्रेमात पडाल. कधी तुम्ही या पद्धतीने जर ही तिळगुळ पोळी ट्राय केली नसेल ना तर आवर्जून करा. त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत बघा, म्हणजे रेसिपीमध्ये सांगितलेले सगळं साहित्य तुमच्या लक्षात येईल आणि सगळ्या टिप्ससुद्धा तुम्हाला व्यवस्थितपणे समजतील. चला तीळ अतिशय छान असे भाजले गेलेत. तीळ भाजताना खूप जास्त लालसर भाजायचे नाहीत, नाहीतर आपल्या पोळीची चव बदलते. फक्त एक 60% तीळ भाजले गेले की तीळ लगेच काढून घ्यायचे आणि साधारण अर्धी वाटी सुकं खोबरं छानपैकी खिसून घेतले. आता खोबरं सुद्धा छान भाजून घ्यायचं. खोबरं भाजताना सुद्धा खूप जास्त डार्क भाजायचं नाही, छान गवळं भाजलं गेलं की लगेच तेही काढून घ्यायचं. आता घेऊयात सगळ्यात महत्त्वाचं आपलं बेसन भाजायला. तुम्ही कधी तिळपोळीमध्ये बेसन घातलं आहे का? आज मी तुम्हाला सांगते, या पद्धतीने जर तुम्ही बेसन घातलं ना तुमची तिळगुळ पोळी चविष्ट होते आणि टिकायला सुद्धा मदत होते. त्यासाठी 3 चमचे तेल आणि 4 ते 5 चमचे तूप घालून बेसन पीठ छानपैकी खमंग भाजून घ्यायचं. आता 1 वाटी तिळासाठी साधारण 4 ते 5 चमचे इथे बेसन पीठ मी घेतले. 5 चमचे बेसन पीठ साधारण 7 ते 8 चमचे तुपावरती मी खमंग असं भाजून घेणार आहे. तुपावरती बेसन पीठ भाजल्यामुळे ना बेसनाची चव तर वाढतेच, याचा सगळ्यात महत्त्वाचा उपयोग आपल्या सारणाच्या फ्लेवरमध्ये होतो. आता बेसन पीठ भाजताना सुद्धा अगदी लो फ्लेमवरती कंटिन्युअसली मिक्स करत करत भाजायचं आहे. जेवढं तुम्ही बेसन पीठ छान खमंग भाजाल तेवढी ते बेसन पिठाची चव वाढणार आहे. अतिशय सुंदर असे हे बेसन पीठ मी भाजून घेते. इथे बेसन पीठ भाजायला मला किमान 8 ते 9 मिनिटं लागली आहेत. इतकं लो फ्लेमवरती मी छान भाजून घेतले. तुम्ही बघू शकताय कलर हळूहळू त्याचा छान चेंज होत गेलाय आणि कंटिन्युअसली मिक्स करत राहिल्यामुळे बेसन पीठ खाली लागलंही नाही आणि सगळ्या बेसन पिठाला रंग मात्र अतिशय सुंदर चॉकलेटी असा आलाय. छान ब्राऊन कलर येईपर्यंत बेसन पीठ भाजलं गेले. आता बेसन पीठ काढून घ्यायचे, परंतु त्याआधी तीळ आणि सुक्या खोबऱ्यामध्ये 1 वाटी गूळ घालून घ्यायचा आणि या गुळावरती आपल्याला हे गरमागरम बेसन पीठ घालून घ्यायचे. कारण तुपाच्या आणि बेसन पिठाच्या हिटमुळे आपलं जो काही गूळ आहे तो लगेच मेल्ट व्हायला सुरुवात होणार आहे आणि त्यामुळे तो सारणामध्ये छान एकसारखा असा मिक्स होतो. गूळ घेताना सुद्धा आवर्जून खिसून घ्या. गूळ जर तुम्ही चिरून घेतला तर तो म्हणावा असा मेल्ट होऊ शकणार नाही, कारण जाड खडे असतील. त्यामुळे आवर्जून तिळपोळीसाठी गूळ खिसून घ्या किंवा पावडर फॉर्ममधला गूळ घेतला तरीही चालेल. आता गरम बेसन पीठ 2 मिनिटं आधी चमच्याने गुळामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि हे सगळं सारणात हाताने थोडंसं मिक्स करायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पल्स मोडवरती एक 2 ते 3 मिनिटं फक्त फिरवून घ्यायचं, जेणेकरून ह्याची खूप जास्त पेस्टही होणार नाही. अगदी बारीक पूड न करता ओबडधोबड असं हे आपल्याला सारण करून घ्यायचे. चल सगळ्या गोष्टी मी मिक्सरमध्ये घालून घेतल्यात आणि ओबडधोबड अशा ह्या वाटूनही घेतल्यात. खूप बारीकही वाटायचं नाही आणि खूप मोठंही ठेवायचं नाही. मिक्सरला वाटल्यामुळे गूळ, खोबरं, तीळ आणि बेसन पीठ छान एकजीव व्हायला मदत होते. चला सुंदर असं सारण तयार झाले. आता यामध्ये तुम्ही जायफळ पूड किंवा वेलची पूड आरामात घालू शकता, त्यामुळे फ्लेवर अजून छान येतो. जायफळ पूड फक्त उष्णता, जर तुम्हाला उष्णतेचा त्रास असेल तर घालू नका, कारण गूळ यामध्ये उष्ण आहे, तीळ उष्ण आहेत. जर तुम्ही यामध्ये जायफळ पूड घातली तर उष्णता जास्त वाढेल. चला आता घेऊयात आपली पोळी बनवायला. पीठ आपलं व्यवस्थितपणे 15 मिनिटं भिजलं गेले. आता गोळे करून घ्यायचे
आता पोळीचे गोळे बनवताना छोटे छोटे बनवायचे, खूप मोठे बनवायचे नाही, कारण यामध्ये आपलं सारणही बसणार आहे. साधारण जेवढं आपलं पोळीचा उंडा आहे, कणकेचा उंडा आहे, तेवढंच आपल्याला सारण घालायचं आहे. सुंदर असं आपलं सारण तयार झाले. पोळीचा असा द्रोणसारखा आकार बनवून घ्यायचा, जसं आपण पुरणपोळी बनवतो अगदी त्याचप्रमाणे कडेने थोडंसं हलकं हलकं पातळ करा, मध्ये थोडीशी जाडसर असं हे वाटी ठेवा आणि यामध्ये छान असं सारण भरून घ्यायचं. आता सारण तुम्हाला पोळी जितकी छान गोड आवडते किंवा सारण भरलेली आवडते तेवढं तुम्ही सारण यामध्ये भरू शकता. माझ्या घरी आवर्जून भरपूर असं सारण घातलेलं तिळपोळी आवडते, त्यामुळे मी यामध्ये भरपूर सारण अंगठ्याने दाबून दाबून भरून घेतले. सारण भरून झालं की व्यवस्थितपणे उंडा बंद करून घ्यायचा. कणिक आपली थोडीशी घट्ट आहे, त्यामुळे प्रत्येक वेळेस हाताने थोडंसं जोर द्या, त्यामुळे व्यवस्थितपणे सगळ्या गोष्टी पॅक होतील आणि उंडा पसरेल. उंडा पॅक केल्यानंतर हाताच्या सहाय्याने हलकंसं पसरवून घ्यायचा, जेणेकरून सारण सगळ्या बाजूने एकसारखं असं पसरलं जातं. त्यामुळे तळहाताच्या पाठीमागच्या बाजूने आवर्जून असा तो दाबून घ्या. तर त्यानंतर राहिलेले सगळे उंडे मी याच पद्धतीने भरून घेते. मला माहिती आहे का मंडळी, तिळगुळ पोळी ही नैसर्गिक ऊर्जा देणारी आणि साखरमुक्त पारंपरिक डिश आहे. यातील तीळ कॅल्शियम व चांगल्या फॅट्समुळे हाडं, सांधे आणि मेंदूसाठी फायदेशीर ठरतो. गुळामुळे रक्तशुद्धी होते, हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते आणि थकवासुद्धा कमी होतो. हिवाळ्यात ही पोळी शरीर गरम ठेवते, पचन सुधारते आणि इम्युनिटी वाढवते. म्हणून तिळगुळ पोळी म्हणजे चव, आरोग्य आणि परंपरेचा परफेक्ट असा मिलाप आहे. चला, उंडे छानपैकी करून झालेत, आता घेऊयात पोळी लाटायला. एवढं छान आयुर्वेदिक महत्त्व असलेली ही तिळगुळ पोळी या थंडीच्या दिवसात आवर्जून खाल्लीच गेली पाहिजे. त्यामुळे हे सारण तुम्ही आवर्जून बनवून अगदी 8 ते 15 दिवस ठेवू शकता. फ्रीजमध्ये ठेवलं तर महिनाभरसुद्धा हे सारण सहजपणे राहतं. त्यामुळे जेव्हा कधी बनवायचं असेल नाश्त्याला किंवा अगदी मुलांना टिफिनला देण्यासाठी, तेव्हाही तुम्ही आरामात हे बनवून देऊ शकता. चला, पोळी इथे मी छानपैकी लाटून घेतली. पोळी लाटताना अगदी छान पातळसर अशी लाटायची, खूप जाड लाटायची नाही. जर तुम्हाला साठवणीसाठी करायची असेल, प्रवासासाठी करायची असेल तर आवर्जून ती पातळ लाटा, म्हणजे छान कुरकुरीत अशी भाजली जाते, खुसखुशीत अशी भाजली जाते. आणि जर मात्र तुम्हाला गरमागरम घरी खायची आहे, मौसूद अशी तिळगुळ पोळी आवडते, अशा वेळेस मात्र 2 टिप्स लक्षात ठेवा. पीठ मळताना पीठ थोडंसं मौसूद मळा, रवा कमी घाला आणि लाटताना थोडीशी जाडसर लाटा. या 2 गोष्टींमुळे पोळी तुमची मौसूद अशी होईल. आता एका वेळेस मी 4 पोळ्या करून घेतल्यात. तुम्ही या पोळ्या ज्या वेळेला जास्त क्वांटिटीमध्ये बनवत असाल ना, त्यावेळेला आरामात 8-10 पोळ्या लाटून ठेवू शकता आणि एकाच वेळेस सगळ्या भाजूही शकता. त्यामुळे प्रवासासाठी जायचं असेल आणि पोळ्या जास्तीच्या करायच्या असतील त्यावेळेला सगळ्या पोळ्या अगोदर लाटून ठेवा. त्यावरती एक सुती कापड टाका, ओलं टाकू नका, कोरडंच टाका, परंतु सुती कापडाने झाका आणि एक एक पोळी छानपैकी भाजून घ्या. चला, आता मी भाजायला घेते. तवा छानपैकी गरम करून घेतलाय, वरून 1 चमचा तेल सोडून घेतलंय आणि दोन्ही बाजूनी पोळी छान मीडियम टू लो फ्लेमवरती भाजून घेणार आहे. मीडियम टू लो फ्लेमवरती भाजल्यामुळे पोळी आपली खुसखुशीत आणि कुटकुटीत व्हायला मदत होते. छानपैकी सुंदर अशी ही पोळी भाजली गेली आहे. पोळी संपूर्णपणे भाजली गेली की त्यानंतर वरून तेल किंवा तूप तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काहीही घालू शकता. शेवटी घातल्यामुळे ना पोळीला छान चकाकी राहते. त्यामुळे पोळी छान भाजली गेली की सगळ्यात शेवटी तेल किंवा तूप घालून घ्या. त्यावेळेला या पोळ्या तुम्ही डब्यामध्ये साठवणीसाठी ठेवत असाल किंवा प्रवासासाठी नेत असाल त्यावेळेला टिश्यू पेपर किंवा अगदी कापडी एखादं सुती कापड्यामध्ये ह्या पोळ्या गुंडाळून ठेवा आणि त्यामध्ये 1 लवंग किंवा 1 वेलची ठेवा. यामुळे डब्यामधली आर्द्रता राहत नाही आणि पोळ्या आपल्या जास्त दिवस टिकण्यासाठी मदत होते. त्यामुळे ही एक प्रो टिप आहे. पोळ्या साठवण्यासाठी आवर्जून ह्या 2 गोष्टींपैकी एक गोष्ट आवर्जून ठेवा. चला, सगळ्या पोळ्या मी आता याच पद्धतीने करून घेते. सुंदर अशा या पोळ्या आपल्या तयार झाल्यात. तुम्ही बघू शकताय किती सुंदर पोळ्या झाल्यात. पोळी तोडूनही दाखवते. अतिशय खुसखुशीत आणि कुटकुटीत अशी ही पोळी आपली तयार झाली आहे. सगळ्यात महत्त्वाचं, सारण सुद्धा अगदी एकसारखं असं पोळीमध्ये छान पसरलं जातं. तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही तिळगुळ पोळी एकदा नक्की ट्राय करून बघा. रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा, बनवायचं असेल तर सेव्ह करा, कोणाकडून बनवून घ्यायचे असेल तर शेअर करा आणि अशाच खमंग रेसिपींसाठी शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.